शेतीची कामे आलेले आहेत. त्याच्यामुळे खूप प्रमाणात डिझेल नाही मिळत नाही ना, पण रांगा लागलेल्या आता खूप परेशानी व्हायली. आता बरोबरी कशीच होणार आहे. आता सगळी महागाई वाढली टोटल. याच्यामध्ये माणसाचे पोट भरण्याची मुश्किल आहे. आणि शेतकऱ्याला काय करतात, फालतूमध्ये करतात. असं पूर्ण टोटल आहे बघायचं. तर एवढं सांगू बघ. डिझेलचे भाव वाढत आहेत. हर हर मोदी घर घर मोदी हाच एक नारा आहे अंधभक्तांचा. जनता परेशान आहे. भरपूर प्रमाणात वाढ झाली आहे, पण वाढ होऊ नये ना, ते वाढ कमी करण्यात यावी, जेणेकरून कमी करण्यात यावी. कोणालाही शेतकऱ्याला बी अडचण आहे ना, डिझेलचं शेतीची कामे आलेले आहेत. त्याच्यामुळे खूप प्रमाणात डिझेल नाही मिळत नाही ना, पण रांगा लागलेल्या आता खूप परेशानी व्हायली. मागणी काय कमी करण्यात यावी. आता काय सांगू, आता काही बरोबरीच होणार आहे कशीच. आता बरोबरी कशीच होणार आहे. आता सगळी महागाई वाढली टोटल. याच्यामध्ये माणसाचे पोट भरण्याची मुश्किल आहे. असलं आहे बघा. डिझेल बी मिळालंय. शेतीला आपलं शेतीतल्या मालाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तेलाचे भाव कुठे गेले. आणि डिझेलचे भाव बघा. पूर्ण सरकारचं जेवढं आहे तेवढं पूर्ण टोटल वाढून गेलं. आणि शेतकऱ्याची पुरी लास आहे. शेतकऱ्याचं काहीच नाही कुठंच. शेतकरी म्हणजे कचऱ्या प्रमाण झाला. शेतकऱ्याला वाली कोणीच नाही आता. आहे कोणी वाली? शेतकऱ्याला वाली कोणीच नाही. आणि सगळेच जगणार शेतकऱ्याच्या जीवावर. शेतकऱ्याचं जर माल नाही हे काय खाणार तर. आणि शेतकऱ्याला काय करतात, फालतूमध्ये करतात. असं पूर्ण टोटल आहे बघायचं. तर एवढं सांगू बघ. दररोज पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतच चाललेत आणि जिल्ह्यामध्ये कुठेही डिझेल नाही. डिझेलचा तुटवडा आहे आणि एकदाच वाढीन याच्या नावाचं दररोज पेट्रोलचे भाव वाढत आहेत, डिझेलचे भाव वाढत आहेत. हर हर मोदी घर घर मोदी हाच एक नारा आहे अंधभक्तांचा. जनता परेशान आहे. काय सांगावं, गरीब लोकांच्या रोज खिशाला कात्री चालू आहे. एकदा वाढवायची उद्रेक होईल म्हणून थोडे थोड्यानं वाढवित आहेत. लोकांच्या लक्षामध्ये येण्यात आले. असं जर वाढलं तर एक दिवस गरीब भिकायला लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.